का केलंस असं? आमची दया नाही आली तुला? का झालायस असा निष्ठुर अचानक? आमच्याबरोबर एवढं सगळं घडलं तरी सुद्धा आम्ही तुझी रोज पूजा करतो, तुझी भक्ती करतो, प्रार्थना करतो, तुझ्यासमोर दिवे लावतो. मग का वागलास आमच्याशी असा? सांग ना. मला आतापर्यंत असं वाटलं होतं की चांगल्या लोकांसोबत चांगलंच घडतं आणि मी तसं अनुभवलं सुद्धा होतं, पण आता अचानक हे सगळं वेगळं का व्हायला लागलंय? मला कधी कधी प्रश्नच पडतोय, आम्ही काय केलं रे असं की आमच्याशी असं वागलास? एका आईपासून तिचं बाळ का हिरावून घेतलंस? सारंग, निघालास ऑफिसला? हो. आईशी काही न बोलताच निघालायस कामावर? नाही नाही आई, अगं माझ्या डोक्यात जरा कामाचं चालू होतं, बाकी काही नाही. रागवलायस का माझ्यावर? मी का रागवे नाही? नाही, मी तुझ्या बायकोवर रागवले, चिडले, तिला खूप बोलले, तिला दोष दिला, म्हणून कदाचित माझ्यावर रागवला असेल तू. आणि तुझं बरोबर सुद्धा आहे, पण सारंग, प्रेग्नंट बायका ना जरा हळव्या झालेल्या असतात, इमोशनल झालेल्या असतात, म्हणून कदाचित अमृताने हट्ट केला असेल. पण याचा अर्थ असा होत नाही ना की सावलीने तिचे सगळे हट्ट पुरवावे. त्याचे परिणाम काय झाले आपण बघितलं ना. एकदा जर का मला तिने फोन केला असता तर, एकदा. सगळा दोष परिस्थितीचाच आहे आई. काय परिस्थिती? कसली? एवढं काय ओढवलं होतं? नाही म्हणजे तिचा हट्ट त्यावेळेला पुरवायलाच पाहिजे होता असं का होतं? कारण मी बजावून सांगितलं होतं दोघींना, घराबाहेर पडायचं नाही. आणि कधीपर्यंत? डोहाळ जेवणानंतर ती जाऊ शकत होती. एवढं काय अडलं होतं? बघितलंस ना काय झालं ते? मला कळतच नाहीये, सावलीनी माझा शब्द का मोडला? आई, तिला तुझा शब्द मोडायचा नव्हता, तुला कमी लेखायचं पण नव्हतं. तिने जे काय केलं ते अमृता वहिनीसाठीच केलं. तुला कळतच नाहीये, तिने माझा शब्द मोडला ह्याचा मला त्रास नाही होते, कारण ते काय पहिल्यांदा झालेलं नाही. तिने अनेकदा असं केलंय, पण या वेळेला कुणाचा तरी जीव गेलाय तिच्या एका चुकीमुळे. आपल्या घराचं खूप मोठं स्वप्न उद्ध्वस्त झालंय. तुला यात सगळ्यात काहीच चूक वाटत नाहीये का? चूक झाली आहे सावलीची. मी बोललो सावलीला, पण मला असं वाटतं की तू पण जरा समजून घे. सावलीला कल्पना नव्हती की पुढे जाऊन अपघात होईल. अपघात तेव्हाच होतो जेव्हा आपण सावध नसतो. आणि मी एकदा नाही, 1000 वेळा दोघींनाही सावध केलं होतं की बाहेर पडू नका म्हणून. आणि शेवटी व्हायचं होतं तेच घडलं ना. आय एम सॉरी. मला माहित होतं सावली काहीतरी परत एकदा चूक करणार आणि मी तिला कधीच माफ करू शकणार नाही, मला ठाऊक होतं. आणि आता तिच्या हातून एवढी मोठी चूक झालीये, कोणाच्या तरी जीवावर बेतलंय. त्या चुकीची शिक्षा आपल्या घराला आयुष्य जाणार आहे. हे तुला कळतंय का? म्हणून मी सावलीला नाही माफ करू शकणार. आय एम सो सॉरी सारंग, नाही माफ करू शकणार तिला. राहिली बावळट. जेव्हा गरज असते ना तेव्हाच फार भाव खाते. माई 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 माई, आज कशी काय आठवण काढली हो या गरीबडीची? हा, जेल मधनं बाहेर आल्यानंतर सुदबुद्धी आली असेल नाही का? जेल मधनं बाहेर आल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन माई. माझी मस्करी करतेस? हा, जेव्हा गरज होती तुझी तेव्हा तर शेपूट घालून पळालीस. हा, जेलमध्ये सध्या थोबाड दाखवायला पण आली नाहीस तू. कसं थोबड दाखवणार होते मी तुम्हाला? थोबड दाखवायला कुठं जागा ठेवली होती का तुम्ही? वरून माझा पगार बी बंद केला. फुक्कटचा वाईटपणा घेणारी जयंती नाही. दाम द्या, काम घ्या, मग बघा या जयंतीची जादू. म्हणे जादू. आणि हो, आता काम करायचंय पण पगार बिगर काही मिळणार नाही. हा, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करायचं. जसं जसं काम करशील तसे तसे पैसे मिळतील. बरं, एक
गेल्या काही दिवसात काय काय घडलंय माहितीये का तुला? मला कसं माहित असणार. सांगते. पण आता मेंदळ्यांच्या घरचं वातावरण फार बरं नाहीये म्हणे. अमृताचं बाळ गेलं माहितीये ना? काय 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 सांगताय काय माई? अरे तेव्हा एवढं सगळं घडून गेलं आणि मी पिक्चर मध्येच नाही. बिचारे मेंढळे, त्यांचं घर लई विस्कटलं असेल ना आता. विस्कटलंय, पण फक्त विस्कटलंय. हा, उद्ध्वस्त व्हायचं अजून बाकी आहे. पण या सगळ्यामध्ये मी नेमकं काय करायचंय? हे बाई, तू नाही काय करायचंय सा. जे काय करायचंय ते मी करीन, आणि तू फक्त मी जे सांगेल, जेवढं सांगेल, जसं सांगेल तसंच करायचंयस. स्वतःचं डोकं चालवायची काही गरज नाही. आता या मेंदळींना पूर्णपणे रस्त्यावर आणल्याशिवाय मी शांत बसत नसते. बाबू, फुल ऍक्शन मोड मध्ये आलेला दिसताय तुम्ही माई. हा हा सांगा तरी प्लॅन काय आहे? सांगते, ऐक. मला बोलायचंय तुमच्याशी. मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय. जे काही घडलं त्याचं मलाही खूप वाईट वाटतंय, मलाही त्रास होतोय. पण काय पण काय सांग ना. पश्चाताप करायची वेळ ना निघून गेली आहे कधीच. हा विचार तेव्हा करायला पाहिजे होता, आत्ता नाही. नाही, मी ऍक्सिडेंट बद्दल नाही बोलत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची आहे ना ती मी भोगायला तयार आहे. पण आपण अमृता वहिनीनं ह्या सगळ्यातून बाहेर काढायला हवं. त्या ज्या भ्रमात जगतायत ना तो त्यांच्यासाठी घातक आहे. जर आपण लवकरात लवकर त्यांना ह्या सगळ्यातून बाहेर नाही काढलं तर हे अजून वाढत जाईल आणि त्याचा त्यांच्यावर मानसिक परिणाम होऊ शकतो. एवढं कळतं तुला? एवढी अक्कल आहे? मग हाच शहाणपणा, हेच ज्ञान तेव्हा कुठे गेलं होतं जेव्हा तिला तू स्वतःहून बाहेर घेऊन गेली होतीस? माझ्या शब्दाबाहेर जातेस, त्याचे परिणाम काय होतील याची सुद्धा भीती नाही वाटली तुला? चुकलं माझं, खरंच चुकलं, सॉरी. पण तेव्हा काय घडलं, तेव्हा मला त्यांच्यासोबत का जावं लागलं हे मी तुम्हाला सांगितलंय ना. पण मग आपण वहिनींची ही अवस्था बघत राहणं पण चुकीचंच आहे ना. मला ना खरंच कौतुक वाटतंय तुझं सावली. तुला अजूनही असं वाटतंय की या घरात सल्ले द्यायची तुझी लायकी आहे, तुला अधिकार आहे? खरंच वाटतंय? मला माफ करा. मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग येतोय, पण प्लीज एकदा विचार करा, प्लीज.